वेलकम टू जस्ट फॉर हार्ट्स अँड इनिशिएटिव्ह फॉर हेल्दी लाईफ. मी डायटिशियन नेहा काटेकर तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते. तुम्ही अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला सबस्क्राईब करणं फ्री आहे, पण आमची खूप मोठी मदत होते तुम्ही सबस्क्राईब केल्याने. आणि तुम्ही बरेचसे कमेंट्स आमच्या व्हिडिओजला देत असतात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि काही कमेंट्स असे असतात की त्याचे तिथे हो नाही मध्ये उत्तरं नाही देता येत. तुमचे बाकीचे रिपोर्ट्स बघून, तुमची आरोग्याची, तुमची लाईफस्टाईल बघून, सगळं बघून तुम्हाला त्याचा आन्सर द्यावं लागतं. त्यामुळे आम्ही एक हेल्दी लाईफ प्रो म्हणून नवीन एक प्लॅन घेऊन आलो आहोत. तर जर तुम्हाला काही तुमचे पर्सनलाइज प्रश्न असतील, तुम्ही अर्धा तास आमच्याशी बोलू शकतात. तुमचे जे काही हेल्थ कंडिशन्स आहे, तुमच्या आहाराबद्दल, तुमच्या रुटीनबद्दल आपण सगळं ते करेक्शन्स करू शकतो. तर तुम्ही नक्की आम्हाला आमच्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आपण त्याच्यावर डिटेल बोलू शकतो. कारण काही प्रश्नांची उत्तर तिथे हो नाही मध्ये देणं मुश्किल होतं. तर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की 2023ला जे तुम्ही प्लॅन केले होते जानेवारीमध्ये, जे काही तुमचे रिझोल्युशन्स होते तुमच्या आरोग्याला घेऊन किंवा बाकीचेही रिझोल्युशन्स तुमचे, तर ते कितपत कंप्लीट झाले आहे ते तुम्ही बघितलं का? आणि आता जर तुमचे रिझोल्युशन्स तर ते कंप्लीट नाही झाले किंवा खूप आपण 3-4 महिन्यात आपले रिझोल्युशन्स काय केले होते ते विसरून गेलो आहोत, तर आता पुढचे 2024मध्ये जे काही आपल्याला प्लॅन करायचं आहे आपल्या आरोग्याला घेऊन किंवा बाकीच्याही गोष्टींबाबतीत, तर आपण काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे किंवा 2024चे जे तुमचे हेल्थ गोल्स आहेत ते तुम्ही कसे प्लॅन कराल ह्याबद्दल मी आज बोलणार आहे. तर सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट मुद्दा म्हणजे टेकिंग अ हेल्प ऑफ अ मेंटर. म्हणजे जर तुम्हाला तुमचा काही गोल असेल, तुमचा फॉर एक्झाम्पल आपण जर तुमचा हेल्थ गोल आहे की तुम्हाला शुगर डिटेक्ट झाली आहे किंवा तुम्हाला BP झाला आहे किंवा तुम्हाला वजन कमी करायचं आहे, तर ह्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला एक ट्रेनर किंवा हेल्थकेअर प्रोव्हायडर, डॉक्टर, डायटिशियन कोणतरी तुम्हाला सोबत लागणार आहे तुमच्या जर्नीमध्ये, की जे तुम्हाला सतत मोटिवेट करत राहतील किंवा तुम्हाला योग्य ते नॉलेज देतील की तुमचे हे पॅरामीटर्स कसे कमी करायचे आहे. कारण आपण हेल्थ गोल ठरवतो की मला वजन कमी करायचं आहे किंवा मला शुगर कमी करायचं आहे, पण त्याबद्दलचं जे ज्ञान आहे किंवा जे नॉलेज आहे ते असणं गरजेचं आहे की त्या गोष्टी आपण करेक्ट पद्धतीने कसे करू शकतो. जर त्याच्यामध्ये ज्ञान नसेल, त्याचं नॉलेज नसेल आपल्याला त्या गोष्टीचं, तर नक्कीच आपण एका मेंटरची हेल्प घेतली पाहिजे. की आपल्याला त्या मेंटर एक म्हणजे साध्या भाषेत म्हणते की आपण गुरु केला पाहिजे कोणतरी, की जो आपल्याला ह्या सगळ्या जर्नीमध्ये आपल्याला इझिली पुढे घेऊन जाऊ शकतो आणि ते पण योग्य मार्गाने. दुसरं आहे कीपिंग अकाउंटेबिलिटी. आता अकाउंटेबिलिटी म्हणजे काय? आता तुम्ही जे काही ठरवलं आहे की परत मी तेच एक्झाम्पल घेईल की तुम्हाला वजन कमी करायचं ठरवलं आहे किंवा BP तुमचा नॉर्मल तुम्हाला करायचा आहे किंवा डायबिटीज तुम्हाला रिव्हर्स करायचा आहे, तर तुम्ही जे प्रत्येक महिन्यामध्ये तुमच्याकडे एक डायरी असायला पाहिजे किंवा तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही जर लिहित असाल की माझे दर महिन्याला आकडे किती आहे, की त्याच्यामध्ये सुधारणा आहे का, प्रोग्रेस आहे का, तुमचा ग्राफ जो आहे तो असा वर जाणारा असायला पाहिजे. ठीक आहे, कधी कधी असं होतं की आपल्या घरी काही फंक्शन असलं की थोडंफार आपलं शुगर्स देखील वाढतात किंवा वजन देखील थोडंसं वाढायचे चान्सेस असतात किंवा जे 1-2 किलो कमी केलंय ते परत तुमचं त्याच लेवलला येतं. थोडंसं ह्या गोष्टी होतात. पण मग आणि खूप लोकांमध्ये असं पण बघितलं आहे की सपोज काहीतरी May-June काही फंक्शन असतं किंवा मोठं लग्न वगैरे घरात असतं, तर तोपर्यंत लोक फिटनेस जर्नी खूप छान फॉलो करतात, खूप छान वजन कमी करतात. पण ते फंक्शन झालं का त्यांचं मोटिवेशन जातं आणि ते पटकन परत रिलॅप्स होतात, म्हणजे परत पूर्वपदावरती आपण येतो आणि मग विसरून जातात आपले हेल्थ गोल्स काय होते. त्यासाठी अकाउंटेबिलिटी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे की तुमचे दर महिन्याचे व्हॅल्यूज काय आहे. तर तुम्हाला हे बघता आलं पाहिजे की माझं जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये वजन जर 70 आहे, तर ॲटलिस्ट जूनपर्यंत किंवा एक 3-4 किलो कमी झालं आहे का, की आपल्याला ते समजलं पाहिजे की आपला ग्राफ कुठे चाललेला आहे. तर अकाउंटेबिलिटी ठेवणं खूप गरजेचं आहे. तर हा तुम्ही प्लॅन करत असाल तर हा मुद्दा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता तिसरं महत्त्वाचं आहे की जॉईनिंग सोशल ग्रुप किंवा जी तुमची जे काही तुम्हाला करायचं आहे तर त्या ॲक्टिव्हिटीमधले जे काही सिमिलर थिंकिंगचे लोक असतात तशा लोकांसोबत राहणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर तुम्ही एखादा क्लब जॉईन केला आहे, तुम्ही जिम जॉईन केलेली आहे, तर तिकडे फिटनेस डोक्यात ठेवून येणारे लोक
तुमच्यासारखा सेम विचार करणारे लोक जिथे असतात, तर जर सेम विचार करणारे लोक जर एकत्र राहिले तर असं सिद्ध झालं आहे की आपल्याला आपले गोल्स अचीव करायला सोपं जातं. जर तुम्हाला सायकलिंग तुम्ही करत असाल तर सायकलिंगचे ग्रुप्स असतात, तुम्ही रनिंग करत असाल तर रनिंगचे ग्रुप्स असतात, तुम्ही काहीही स्पोर्ट्स खेळताय कुठलाही, तर तुम्हाला म्हणजे जे काही पद्धत तुम्ही जी काही वजन कमी करण्यासाठी तुम्ही जी काही पद्धत अडॉप्ट केली आहे, तर तसे ग्रुप्स मध्ये राहणं, तसे विचार कंटिन्यूस आपल्या कानावर पडणं, तर हे एका प्रकारचं मोटिवेशनच आहे. त्याच्यामुळे सोशल ग्रुप्स जॉईन करणं, कारण तसे ग्रुप जॉईन केल्यानंतर आपला जो जर्नी आहे ती आपण खूप लांबपर्यंत आपली कॅरी करू शकतो. चौथं आहे की तुमचे गोल्स हे वेल डिफाईन्ड असायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला आता 20 किलो कमी करायचं आहे पुढच्या वर्षामध्ये, पण हे पॉसिबल आहे का? एक तर पहिली गोष्ट, तुम्ही मागच्या 2023 मध्ये तुमच्या आरोग्याचा काय पॅटर्न होता हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्यालाच आपलं रुटीन खूप चांगलं माहिती असतं, आपलं ऑफिसचं रुटीन माहिती असतं, आपल्या फॅमिलीचं रुटीन माहिती असतं. तर तुम्हाला जर एका वर्षभरात तुम्ही मागच्या वर्षी 1 पण किलो वजन कमी केलं नाही आहे मागच्या 4-5 वर्षामध्ये, आणि तुम्ही पुढच्या वर्षामध्ये 20 किलो कमी करायचं म्हणत असाल, तर इकडे थोडासा क्वेश्चन मार्क येतो आणि थोडंसं थिंक केलं पाहिजे की आपल्याला आपल्या रुटीनला घेऊन किती गोष्ट कमी केलं पाहिजे. स्लो अँड स्टडी विन्स द गेम. म्हणजे जर तुम्ही ठरवलं की मला ह्या वर्षामध्ये 10 किलोच वजन कमी करायचं आहे, तर त्या गोष्टीवरती हळूहळू प्लॅन करणं गरजेचं आहे की महिन्याला मी 1 किलो वजन कमी करणार, ज्याला आपण म्हणतो की वेल डिफाईन्ड गोल. तर महिन्याला मी 1 किलो कमी करणार आहे, तर मग माझे त्या गोष्टीसाठी माझं प्लॅनिंग काय आहे, म्हणजे मला ही गोष्ट करायची आहे पण त्याच्या मागची भूमिका सुद्धा तुमची रेडी पाहिजे की मला ही गोष्ट करायची, त्याच्या किंवा मला करिअरमध्ये ह्या गोष्टी अचीव करायच्या आहेत, त्याच्यासाठी मला काय माझ्या एलिजिबिलिटी म्हणतात ती काय लागणार आहे, तर ती आपल्याकडे पूर्ण आहे का ते देखील बघणं गरजेचं आहे. त्यामुळे असे वेग प्लॅनिंग काहीतरी हवेत न उचलून प्लॅन करायचं नाही की मला हे करायचं ते करायचं आहे. तुम्हाला कुठे ट्रॅव्हल देखील करायचं असेल तर त्याच्या मागची जी भूमिका आहे ती तुमची रेडी असायला पाहिजे, म्हणजे तुमचं वेल डिफाईन्ड गोल्स असले पाहिजे. 5वा आणि खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेंटेनिंग कन्सिस्टन्सी. म्हणजे काहीही हो तुम्ही जे काही गोल्स प्लॅन केले आहे त्याच्यावरती स्टिक राहणं गरजेचं आहे. म्हणजे अगदी तुमचा 1 आठवड्याचा गॅप गेला, तुमचा महिन्याचा गॅप गेला, कधी तुमचं असं होईल की 2-2 आठवड्याचा पण गॅप जाईल, महिन्याचा गॅप जाईल, पण तरी देखील असं नको विचार करायला की जाऊ दे, महिना गेलाच आहे, झालंच आहे, संपलंच आहे, जाऊ दे, कशाला करायचं. म्हणजे असा ॲटिट्यूड खूप लोकांचा असतो, म्हणूनच 2-3 महिन्यातच लोकांचे रिझोल्युशन संपतात. पण तसं न करता कितीही काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की देर इज नो रॉंग टाईम टू स्टार्ट राईट थिंग्स. त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही नक्कीच ती स्टार्ट करू शकतात. म्हणजे असं खूप वेळा होतं की जसं मगाशी पण मी एक्झाम्पल दिलं की आपल्या घरात काहीतरी मोठं फंक्शन आहे किंवा इव्हेंट आहे, पण त्या गोष्टीसाठी आपण वजन कमी करत असतो की आपल्याला छान दिसायचं असतं. ते इव्हेंट होऊन गेल्यानंतर सडनली आपला मोटिवेशन ड्रॉप होतं आणि आपण परत पूर्वपदावर येतो आणि आपली एक बॅड लाईफस्टाईल सुरू करतो. तर असं न करता ठीक आहे, थोडंसं किंवा फ्रेंड्समध्ये एन्जॉय करून आलो, परत आपला मूड बदलतो, किंवा आपण कुठे पिकनिकला जाऊन होतो, आपला मूड बदलतो. तर थोडंसं तसं झालं तरी पुन्हा आपल्याला ट्रॅकवर कसं आणता येईल ह्याचा विचार करायचा आहे. म्हणून मी तुम्हाला आधीचे पण परत मुद्दे सांगेन की पुन्हा ट्रॅकवर येण्यासाठी एका तुम्हाला मेंटरची गरज असते. तुम्हाला कोणतरी डायटिशियन पाहिजे किंवा डॉक्टर पाहिजे, ते तुम्हाला पुश करू शकतील की ठीक आहे, तुमचं जे काही झालं ते झालं, तर तुम्ही परत ट्रॅकवर आले पाहिजे. तर एक मोटिवेटिंग फॅक्टर कोणतरी ढकलणारं आपल्याला हवं असतं. म्हणून हेल्थ कोच किंवा मेंटर खूप गरजेचं आहे. नंतर तुम्ही जर अकाउंटेबिलिटी ठेवत असाल तर नक्कीच तुम्हाला ते बघून वाईट वाटणार आहे की आपण इतकं छान चाललो होतो आणि आपलं परत सगळं ढासळलं आहे. आणि नंतर सोशल ग्रुप तुमचा असेल तर नक्कीच ते तुम्हाला तुमचे मित्रमैत्रिणी फोन करून तुम्हाला सांगतील की अरे तू परत तुझे जे काही जिम असेल किंवा सायकलिंग ग्रुप असेल किंवा रनिंग ग्रुप असेल, तुम्ही परत तिथे आपण जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जे काही कन्सिस्टन्सी जी आपल्याला मेंटेन करायची ते आपल्या वरच्या 4 मुद्द्यांवरती खूप डिपेंडेंट आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट कन्सिस्टंटली केली तर नक्कीच तुम्हाला तुमचे गोल्स अचीव करायला हेल्प होणार आहे. तर तुम्ही तुमचे काय रिझोल्युशन्स केले आहेत 2024चे ते नक्की आम्हाला लिहून पाठवा. आणि तुमचे रिझोल्युशन्स प्लॅन करण्यासाठी तुम्हाला आमची काही मदत हवी असेल तर नक्कीच आम्ही रेडी आहोत तुम्हाला मदत करायला. तर आम्हाला लिहून पाठवा नक्की. धन्यवाद.